जेव्हा पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला यश मिळतं ना तेव्हा त्याचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतो, आत्मविश्वास वाढत असतो आणि समोरच्या संघावर एक मानसिक दबाव निर्माण होत असतो. जिग्नेश पटेल पुन्हा चांगला चेंडू अपील केलं जात आहे आणि अगदी पंचांचं बोट आकाशाकडे जाते. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. वेगवान चेंडू आणि अगदी यशांच्या मधोमध सापडलाय. अंपायरचा इशारा येतोय. SLBW आणखीन एक धक्का लागतोय. सानवी कन्स्ट्रक्शन टीमला 4 चेंडूचा खेळ संपला आणि 2 गडी बाद 0 अशी खराब सुरुवात फार महत्वाची असेल सर. आणि ही सुरुवात खराब झाली आहे कारण की आता डू और डायच्या सिच्युएशन मध्ये सामना आपल्याला खेळायचा आहे. आणखीन संधी नाहीये, त्यामुळेच या संधीचं सोनं जो संघ करेल तोच पुढच्या फेरीमध्ये जाईल. त्यामुळेच या दोन्ही टीमसाठी हे अस्तित्वाची लढाई आणि सध्याच्या घडीला सानवी कन्स्ट्रक्शन टीम अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे आणि या संकटामधून सावरावा लागेल. संकट मोचकच्या भूमिकेत बॅटिंग करावी लागेल. यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना मुकेश कायकर मागच्या मॅच मध्ये स्ट्रगल केला, पण आता स्ट्रगल नाही तर आता तुम्हाला गुगलवर येण्यासाठी चांगला कारनामा करावा लागेल. येस डेफिनेटली, कारण आपण ही मॅच पाहतोय लुजर मध्ये मॅच पाहतोय आणि जर तुम्हाला ह्या मॅच मध्ये पराभव स्वीकारावा लागला तर मात्र कदाचित तुम्हाला TDPL 2026 ची वाट पाहावी लागेल. हॅट्रिक वर आहे, हॅट्रिक बॉल. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं, 3 बॉल मध्ये 3 षटकार पाहिले, पण 3 बॉल मध्ये 3 विकेट अजून पाहिले नाही. जिग्नेश पटेल बघूया हॅट्रिक साठी हॅट्रिक बॉल. हॅट्रिक पूर्ण करते का बघायचंय. हॅट्रिक बॉल खूप चांगला बॉल खाली राहिला होता, मात्र डॉट बॉल. काय गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त एक प्रेशर, मानसिक दबाव निर्माण केलेला आहे कारण आतापर्यंत पाहतोय आणि विकेट मॅडन षटक बघायला मिळते की पाहूया आपण. आतापर्यंत 5 बॉल निर्धाव पद्धतीचे पाहायला मिळाले, 2 विकेट प्राप्त केले. शेवटचा बॉल आहे, हे षटक मेडन होईल का. आणि याच बरोबर आपण पाहतोय की विकेट मॅडन षटक, पहिलं षटक बघायला मिळते ते विकेट मॅडन आणि तब्बल या षटकामध्ये 3 फलंदाज बाद केलेले. खुशबू गुजरात की जिग्नेश पटेल पहिल्याच ओव्हर मध्ये निर्धाव षटक, अगदी 3 गडी बाद केलेत. लाजबाब गोलंदाजी आणि पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा कारनामा केलाय जिग्नेश पटेलने. आणि आता टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 0 अशी खराब आणि अगदी बिकट अवस्थेमध्ये ही सुरुवात म्हणावी लागेल सानवी कन्स्ट्रक्शन टीमची. येस डेफिनेटली इंग्लिश, मला असं वाटते की टॉस जिंकून, नाणेफेक जिंकून जो बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर योग्य वाटत नाहीये. डेफिनेटली वाशी इंडियन्स टीमने देखील तोच निर्णय घेतला होता आणि ज्या पद्धतीने टॉस जिंकल्यानंतर आपण पाहू शकाल वाशी इंडियन्स टीम कॅप्टन म्हणाला होता की यस आम्ही बॅटिंग करून चेस करू शकतो, पण हाच निर्णय सानवी कन्स्ट्रक्शन टीमसाठी देखील अगदी धोकादायक ठरला कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जिग्नेश पटेलची ही जादुई कामगिरी पाहायला मिळाली. निर्धाव षटक आणि 3 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. न्यू गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आर्यन भोईर, हायवे दिवे एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते. तर कॅप्टन आहे या टीमचा सानवी, आपण पाहू शकाल मिड स्पोर्ट्स भिवंडी टीमचा. तर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. येस टेनिस क्रिकेट मध्ये पाहतोय अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मनोज भोईर ज्या अंदाजाने गोलंदाजी करायचा त्या अंदाजाने आर्यन भोईर गोलंदाजी करताना आपण पाहतोय. कॅप्टन संघाचा कर्णधार आहे आर्यन. हा चेंडू मात्र अतिशय वेगवान चेंडू होता आणि उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय. पंच इशारा करतायत वाईट बॉल. पहिली धाव ती देखील वाईटच्या पद्धतीने आले, म्हणजे बॅट मधून अजूनही खातं उघडलं नाही. 6 बॉलचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 1 अशी सुरुवात टीम सानवी कन्स्ट्रक्शन संघाची. आर्यन यावेळेला फटका खेळलेला आहे, टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि चेंडू सरळ निघून जाईल. लॉंग ऑफ, वाईट ऑफ, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. सूरज
अगदी महत्वाच्या सिच्युएशनला आपल्या टीमसाठी धावा बनवणं गरजेचं आहे आणि या धावा येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 बॉलवर सूरज पाटीलच्या बॅटमधून 9 धावा आल्या. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात. 3 गडी बाद 10 धावा. 3 बाद 10. सूरज पाटील चांगली बॅटिंग करतोय कारण एक षटकार त्याने लगावला आणि त्यानंतर थोडासा अप्पर कटचा अंदाज आपल्याला बघायला मिळाला होता. गड्यांनी पॉइंटच्या मधून फटका खेळला गेला आणि त्यावर 3 धावा सूरजने पूर्ण केल्या होत्या. 3 बाद 10. लुजर मधली मॅच आपण पाहतोय. सानवी कन्स्ट्रक्शन आणि मीत स्पोर्ट्स. आर्यन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यावेळेला मात्र स्विच गॅप शोधलेली आहे. चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेकडे येतोय. स्क्वेरिश थर्डमॅन कडे पाठलाग केला जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. फटक्यामध्ये खरं तर ताकद नव्हती, मात्र 3 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र धावसंख्या वाढताना दिसते. धावसंख्या झाली 13. पहिलं निर्धाव षटक, त्यानंतर मात्र गोलंदाजी करण्यासाठी आर्यन भोईर आला आणि त्याच्या अगेन्स्ट आता धावा येत असताना पाहायला मिळतील. 3 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 2, 3 गडी बाद 13 अशी सध्याची स्थिती. सानवी कन्स्ट्रक्शन टीम प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. आर्यन भोईर पुणे गोलंदाजीसाठी. याला मात्र एक थोडासा डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे. शॉर्ट कव्हरला आणि त्यावर फलंदाज 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या झाली 14. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळलं जातंय सूरज पाटील आणि त्याचबरोबर अनंत वाघ मागीच्या माध्यमातून, कारण की धावा येणं गरजेचं आहे. 3 गडी बाद झालेत. प्रेशरमध्ये संघ आहे, त्यामुळेच एकेरी दुहेरीचं क्रिकेट असेल किंवा चौकार षटकार असेल, धावांचं धावफलकाचा वेग अगदी पुढे नेत असताना 14 धावा. याला मात्र थोडासा कट शॉट केलेला आहे. अगदी टर्न केलेले, गॅप शोधलेले, टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. बॅट मधून चौकार आलाय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर थोडीशी चर्चा केली जाते, कारण की या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा आल्यात. 5 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी अडचणीमध्ये होता सानवी कन्स्ट्रक्शन, पण त्यानंतर उभारी घेतली. चांगली पार्टनरशिप. या छोट्या पार्टनरशिप सर फार महत्वाच्या असतात. या पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आणि सूरज पाटील आणि अनंत वाघ मागी यांच्या माध्यमातून ही पार्टनरशिप सानवी कन्स्ट्रक्शन टीमसाठी फार महत्वाची असणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 18 वर 3 गडी बाद. येस डेफिनेटली, कारण 3 फलंदाज बघितले आपण 0 वर बाद झाले होते. त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला होती. यापूर्वीचा फटका तर बघितला आपण तर कंट्रोल पुल शॉट खेळला होता आणि चेंडू सरळ सीमापार गेलेला होता. 18 धावांची पार्टनरशिप आणि दोघेही चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत. सकारात्मक बॅटिंग करतायत. स्टेप आउट आणि सरळ मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा 6 आक्रमण अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग पाहायला मिळते. अनंत वाघ मॅगीच्या माध्यमातून 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 3 गडी बाद 0 अशी धावसंख्या होती, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये 24 वर 3 गडी बाद. या धावसंख्येला आकार येत असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 गडी बाद. सानवी कन्स्ट्रक्शन. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. अगदी या कडाक्याच्या थंडीमध्ये आज या TDPLचा पहिला सत्र आणि पहिला दिवस, पहिली रजनी पाहण्यासाठी तमाम प्रेक्षकांच्या नजरा आणि पावलं निळजेच्या मैदानाकडे वळताना दिसतील. जाऊया पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरकडे. तोपर्यंत DJ मास्टरला देऊया एक संधी. ऐकूया एक मधुर गीत.
7वा सलग डॉट बॉल येत असताना जिग्नेश पटेलच्या या गोलंदाजीच्या स्पेल मधला पाहायला मिळते. पहिली ओव्हर मेडन ओव्हर 3 विकेट, काय कारनामा केला होता. पहिल्याच ओव्हर मध्ये प्रेशर आणलं होतं सानवी कन्स्ट्रक्शन टीमला आणि या दुसऱ्या ओव्हर मध्ये म्हणजे तिसऱ्या ओव्हर मध्ये अगदी पहिला बॉल डॉट येतोय. जिग्नेश पटेल लेफ्ट आर्म याला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच धाव आहे. हे फार महत्वाचं आहे. विकेट्स लवकर गेल्यानंतर मात्र थोडासा डिफेन्सिव्हरित्या खेळला जातोय. 8व्या बॉलवर पहिली सिंगल जिग्नेश पटेलच्या गोलंदाजीवर टीमची धावसंख्या 25. 3 गडी बाद 25 धावा करावा लागतील. जिग्नेश पटेलचं हे स्पेल संपवण्याची वाट हे दोन्ही बॅटर बघत असतील कारण की उर्वरित 3 षटकामध्ये आक्रमण करता येईल या इराद्याने किंवा या गेम प्लॅनने मैदानामध्ये उतरलाय सानवी कन्स्ट्रक्शन टीम. येस, दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळालेली आहे. आतापर्यंत 25 धावांची पार्टनरशिप. यावेळेला चांगला चेंडू आहे, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला जर आपण बघितलं तर हलकासा बाउन्स आणि टर्न सुद्धा बघायला मिळाला. येस, टर्न अँड बाउन्स हे दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच चेंडूवर पाहायला मिळाल्या. जिग्नेश पटेल ची ही जादू आहे, जादुई कामगिरी या मॅच मध्ये. व्हॉट अ शॉट, स्विच इट आणि चेंडू सरळ जाईल डीपिश पॉइंट सीमारेषा पलीकडे. षटकार. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न, मात्र ताकद झोकलेली नव्हती. चेंडू सरळ जाईल शॉर्ट पॉइंटला, कव्हर पॉइंटला आणि त्यावर 1 धाव. काय पार्टनरशिप बघायला मिळाली आतापर्यंत. पाहतोय आपण 32 धावांची पार्टनरशिप आणि ही वेगवान पार्टनरशिप आहे. डेफिनेटली चांगली बॅटिंग सुरू आहे कारण की अनंत वाघ आणि सूरज पाटील या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून जर पाहिलं तर 32 धावांची पार्टनरशिप. मागचा बॉल जर पाहिला तर अगदी कमी गतीचा चेंडू होता. अपेक्षा केली नव्हती की इतका स्लोवर चेंडू येईल, त्यामुळे टायमिंग होऊ शकलं नाही. सिंगल मिळाली. जिग्नेश पटेल गोलंदाजी ट्रॅकवर, षटक क्रमांक 3 हाताळत असताना जिग्नेश यामध्ये ऑफ साइडला खेळायचं होतं. चेंडू मात्र सरळ जात होतो डीप मिडॉनला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय आणि तो पण मात्र अतिशय वेगात 2 धावा पूर्ण केल्या. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. रनिंग बिटवीन द विकेट हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आता मात्र धावसंख्या एक चांगली बसते कारण 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या आहेत 34 म्हणजे 11.33च्या सरासरीने धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये एकही धाव नव्हती. त्यानंतर मात्र आपण बघितले की 2 षटकामध्ये तब्बल 34 धावा पटकावलेले आहेत. आता मात्र डावाला एक चांगला आकार आलेला आहे आणि आता असं वाटतंय की नक्कीच सानवी कन्स्ट्रक्शन हा संघ 65+ कडे पाहत असणार आहे. येस, स्क्रीनवर पाहू शकाल 34 धावांची पार्टनरशिप. अनंत वाघ बॅगीच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान आणि सूरज पाटील च्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान. म्हणजे दोन्ही बॅटर आता सेट झाल्यात आणि उर्वरित 3 षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल. पहिलं षटक जर पाहिलं असेल तर असं म्हणायला लागेल की सानवी कन्स्ट्रक्शन बॅकफुटला गेली, पण आता जर तिसरी ओव्हर आपण पाहिली तर 3 ओव्हरमध्ये 34 धावा. सानवी कन्स्ट्रक्शन आता चांगल्या स्थितीमध्ये. म्हणजेच खेळ क्षणाला बदलतो. क्रिकेट तुम्हाला हसवतो, क्रिकेट तुम्हाला रडवतो. हा खेळच असा आहे की तुम्हाला सगळं काही शिकवतो. येस, डेफिनेटली कारण आपण टेस्ट क्रिकेटला 1877 मध्ये सुरुवात झाली आणि वन डे क्रिकेटला 1971 मध्ये सुरुवात झाली. 20 क्रिकेटला 2003 मध्ये सुरुवात झाली. पण क्रिकेट मधलं ग्लॅमर जे आहे ते कुठल्या प्रकारे कमी झालेलं नाही. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या आहे 3/34. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. याचप्रमाणे फटकेबाजी पार्टनरशिप होते की मात्र चांगली गोलंदाजी होते. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक. एक नवी मुंबईचा बुलंद आवाज विघ्नेश मडवी. तर आरफ शेख गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम बदलापूर आरफ शेख. 4थे षटक लगाम लावावं लागेल कारण की मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. 34 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. अनंत वाघ आपल्याला सेकंडवर पाहायला मिळते.
वेगवान चेंडू आहे, ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय, बॉल सोडून दिलाय. असं वाटलं होतं की वाईड असेल, पण चांगली लाईन अँड लेंथ असं कमबॅक आणि असे डॉट बॉल येणं गरजेचं असणार आहे टीम मीट स्पोर्ट्स भिवंडी टीम साठी. स्टेप आउट केलाय, फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड, आसमानी टोला, अंपायर 6 रन्स बोला. अनंत वाघ मागीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब दर्जेदार TDPL षटकार. स्टेप आउट झाला होता आणि पूर्णपणे ताकदीचा वापर केला आणि चेंडू कुठेतरी दूर निघून गेला, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चांगली बॅटिंग, अनंत वाघच्या बॅट मधून षटकार आलाय. अराफ च्या अगेन्स्ट दुसऱ्याच बॉलवर षटकार लगवला. टीमची धावसंख्या 40. स्विच करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वेगवान चेंडू पडल्यानंतर स्किड झालाय. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना एक तेरी तो एक मेरी, टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर पाहायला मिळते. ही बॅटल, ही कॉन्टेस्ट प्रेक्षकांना म्हणूनच आवडते. हा क्रिकेटचा खेळ तसा आहे, प्रत्येक डावपेच आखावं लागतात प्रत्येक खेळाडूला. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोदून काढलाय, कव्हर रीजन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं गेले. एका धावाला टीमची धावसंख्या 41 41 या आकड्यावर. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. काय पार्टनरशिप, काय बॅटिंग सुरू आहे, दोन्ही बाजूने चांगला खेळ गवळी सर आपल्याला पाहायला मिळतोय. येस, डेफिनेटली पहिल्या षटकामध्ये मी स्पोर्टचं वर्चस्व बघायला मिळालं. त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. आतापर्यंत 41 धावा झाल्या. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. डाऊन द लेग साइड, अंपायरचा कॉल येते, वाईड बॉल. अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत असताना लाईन मिस केली. हराफ गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. हराफ शेख आतापर्यंत जर पाहिलं तर 42 धावा दाखल करायला लागलेत. आज 3 सामने आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये 60 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 50 धावा, तिसऱ्या सामन्यामध्ये 89 धावा. बॅटची एज, अगदी चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रीजन मधून थर्ड मॅन रीजन मध्ये, तोपर्यंत सिंगल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 44 44 या आकड्यावर. 3 गडी बाद 44. सुपर बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. कडाक्याची थंडी आहे. अगदी 360 मैदान आणि या मैदानावर संपूर्ण ग्रास पाहायला मिळते आणि या निजेच्या भूमीवर चाललेला हा TDPL चा रणसंग्राम. लोवर फुलटॉस चेंडू पाहायला मिळते. चेंडू ऑन ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 45. पहिल्या ओव्हरमध्ये 0 धावा, 3 गडी बाद. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 21. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 10 आणि चौथ्या ओव्हरमध्ये जिथे 11 धावा आल्या. टीमची धावसंख्या 45. सुपर बॅटिंग, सुपर पार्टनरशिप. सर काय म्हणाल? नाही, डेफिनेटली, कारण पहिल्या षटकामध्ये कुठली एकही धाव न येता 3 फलंदाज बाद झाले होते. कुठल्या प्रकारे मानसिक दबाव बघायला मिळालेला नाहीये सान्वी कष्टक संघाच्या बॅटरवर आणि दोन्ही बॅटर आपण नैसर्गिक खेळ करतायत आणि 45 धावांची एक चांगली पार्टनरशिप, वेगवान पार्टनरशिप. कारण पहिल्या षटकामध्ये कुठल्या प्रकारे धाव नव्हती. म्हणजे आपण जर विचार केला तर 3 षटकामध्ये 45 धावा पटकावलेल्या आहेत. म्हणजे जवळपास ॲव्हरेज जर बघितलं आपण तर 15 धावा प्रत्येक षटकाचा ॲव्हरेज आहे. एक चांगली पार्टनरशिप आणि खरं तर ज्या पार्टनरशिपची आवश्यकता होती ती पार्टनरशिप बघायला मिळाली. षटक क्रमांक 5 बोगा मॅन फ्रॉम भिवंडी गोलंदाजी ट्रॅकवर. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑफ ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. राजू भोगाकडे देखील क्षमता आहे, एबिलिटी आहे, दाखवावी लागेल. सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट मध्ये चांगली सातत्यपूर्व कामगिरी राजू भोगाची राहिली. त्यामुळेच
TDPL मध्ये आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. प्रत्येक खेळाडूला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं, कारण की हा सांघिक खेळ आहे. या सांघिक खेळामध्ये प्रत्येकाचं योगदान तितकंच इम्पॉर्टंट असते. आणि या पार्टनरशिप जी डोकेदुखी ठरली ती पार्टनरशिप कुठेतरी फोडावी लागेल. षटक क्रमांक 5 बॅटची एज संधी होती पण कॅच कॅरी होऊ शकली नाही. चेंडू जातोय अगदी गलीमध्ये, सिंगल मिळते. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. टीमची धावसंख्या 47 आकड्यावर. षटकाची सुरुवात चांगली झाली जर म्हणावं गवळी सर. नाही, डेफिनेटली राजीव बोगा याच्याकडे क्षमता आहे आणि भिवंडीचे कित्येक मेगा इव्हेंटमध्ये सिटी क्रिकेट असेल, त्या सिटी क्रिकेटमध्ये राजीव बोगा यांनी आपल्या गोलंदाजीच्या बळावर सामने जिंकून दिलेले आहे. तेच या ठिकाणी आपल्या संघासाठी करून दाखवते का बघायचं आहे. लोअर फुल टॉस चेंडू आहे. मिड विकेट रिजन मध्ये प्रयत्न केलाय पण या प्रयत्नाला मात्र यश येणार नाही. चेंडू होईल फरार. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. टाळ्यांचा आवाज आपल्यावर नक्कीच पोहोचेल. 51 धावांची अभेद्य पार्टनरशिप. या स्पर्धेमधली 57 धावांची पार्टनरशिप आपण बघितलेली जयेश, त्याचबरोबर सुहास पवार मध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होती. आजच सूरज पाटील जे उरणची स्पर्धा खेळत असताना 25 बॉलमध्ये 96 धावा कुठल्या आजच्या दिवसामध्ये सूरज पाटीलने. आगवलीवाडाचा हा सितारा या मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 51 आकड्यावर. 50 धावांची पार्टनरशिप या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. इथे देखील स्क्वेअर कट फटका चांगला आहे. गलीमध्ये चेंडू जाईल. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळाला. एक फटका खेळला होता आणि जबरदस्त गॅप शोधली होती. प्लेसमेंट किती जबरदस्त. पॉइंट आणि आपण पाहतोय पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, त्याचबरोबर कव्हरला क्षेत्ररक्षक. दोघांच्या मधून हा चेंडू अगदी बंदुकीची गोळी ज्या वेगात जाते त्या वेगात डीपिश पॉइंट सीमापार गेला होता. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. सुपर स्ट्रोक सूरज पाटीलच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 55 या आकड्यावर. कोण म्हणेल पहिल्या ओव्हर मध्ये 3 गडी बाद झाले होते आणि 0 अशी धावसंख्या लागली होती. आणि 5व्या षटकामध्ये टीमची धावसंख्या 55 या आकड्यावर. सुपर बॅटिंग. फुल्ला लेनचा चेंडूला आय एम द बॉस सांगणारा सूरज पाटीलच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. माध्यमातून पण ही पार्टनरशिप आता खंडित केली, मोडीत काढली आणि त्याचं श्रेय जात आहे सूरज पाटील आणि त्याचबरोबर अनंत वाघ या दोन्ही बॅटरला. 5 ओव्हरचा खेळ संपला. 61 धावा फलकाव लागलेत. आणखीन एक उच्चांक गाठेल का? शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आरफ शेख गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. वेगवान गोलंदाज आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. दोन्ही बॅटर आता सेट झाल्यात. जर विचार केला तर अनंत वाघ 11 बॉलमध्ये 28 धावा. सूरज पाटीलच्या बॅटमधून 13 बॉलमध्ये 31 धावाची झंझावत खेळी. आज 25 बॉलमध्ये 96 धावा कुठल्यात उरणच्या स्पर्धेमध्ये. आणि आता TDPL मध्ये आपले जलवे दाखवत असताना निळजेच्या मैदानावर हा क्रिकेटचा घमासान. शेवटची ओव्हर 6 बॉलचा खेळ बाकी. 61 धावा धावफलकावर लागलेत. सगळ्यांचंच लक्ष वेधले या स्पर्धेने. यावेळेस पहिल्याच बॉलवर उडवलाय. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का आणि अनंत वाघ मॅगीच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक अप्रतिम छक्का.
हंस, चंदूफुटा आणि प्रोप्रायटर आणि त्यांच्या माध्यमातून आपण आकर्षक धून, रोमॅन्टिक धून आपल्यापर्यंत पोहोचतायत. अराउंड दी ऑफस्टंप खेचून मारलं होतं हा षटकार. सुपर बॅटिंग अनंत वाघ मॅगीच्या बांधेवातून पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या 67 धावा, 67 लॉस ऑफ 3, 67 धावांची पार्टनरशिप. खोलबट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा अपड्राय केला, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळते. एका धावाना टीमची धावसंख्या 68, 68 धावांची पार्टनरशिप. कोणी विचार केला नसेल की अशी पार्टनरशिप होईल. आणि सानवी कन्स्ट्रक्शन टीमसाठी या डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये आता हा संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. गवळी सर मित्र म्हणेन 67, 68 धावा, 3 गडी बाद अशा स्थितीमध्ये संघ खेळतोय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सूरज पाटीलने काय दमखम, काय बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग. अनंत वाघ, सूरज पाटील हे दोन्ही बॅटर आज रंगात आहे, ढंगात आहे. या मॅच मध्ये अगदी आपलं वर्चस्व दाखवत असताना आपल्या बॅटिंगचं शक्ती प्रदर्शन या मॅच मध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, फटका चांगला आहे, सीमारेषे पलीकडे सूरज पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक आसमानी टोपला चेंडू, सीमारेषा पार षटकार. आणि ही मॅच बनेल जवळजवळ. सूरज पाटीलची अफलातून आणि आउटस्टँडिंग बॅटिंग पाहायला मिळते. सुपर स्ट्रोक षटकार आलाय. टीमची धावसंख्या 74. सूरज पाटील खेळतोय तब्बल 37 आकड्यावर. लाइन मिस केली है. प्रेशर 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 में कोई निखरते और कोई बिखरते. आणि प्रेशर मध्ये सूरज पाटील म्हणतोय हम तेजी से निकलते हैं. खूप चांगली बॅटिंग सूरज पाटील. नाही, मला असं वाटतं की विघ्नेश यांना दोघांनाही चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. ज्या अंदाजाने ते बॅटिंग करतायत चेंडू नक्की जरा फुटबॉल सारखा दिसतोय. सहजगत्या चेंडूला फेकून देत आहेत. आय थिंक रिव्ह्यू घेत आहेत, व्हाईट साठी रिव्ह्यू घेत आहेत. बॉलिंग साईडने घेतलेला रिव्ह्यू. 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. निर्णय हा 3ऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलेला आहे. चला फिल्डिंग तुम्ही सजवून ठेवा, कारण की डिसिजन येईल आपल्याकडे लगेचच. फिल्डर कुठलाही चेंज करू नका, कारण की कोणीही जवळ येऊ नका. टीमची धावसंख्या अफलातून ऑफस्टंपच्या बाहेर 74. त्याची पाहणी करत असताना आमच्या कंट्रोल रूम मध्ये जीटीसीची सगळीच टीम. ऑफस्टंपच्या बाहेर अगदी वाईड लाईनच्या आजूबाजूला चेंडू पडलाय की बाहेर पडलाय ही पाहणी करत असताना आमची सगळीच टेक्निकल टीम, अंपायर्स. फेअर डिलिव्हरी असा निर्णय देण्यात आलाय. अंपायर अगदी डॉट बॉलची सांगता होतीये आणि हा डीआरएस मात्र कामी आलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक शेवटचा 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 75. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. आता 75 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटची 2 बॉल शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 75 धावांची एक झंझावत की ही पार्टनरशिप सानवी कन्स्ट्रक्शन टीम साठी फार लाभदायक ठरली. इथे देखील आडव्या बॅटने फटका चांगला आहे. सूरज पाटीलने आज या रात्रीमध्ये सगळ्यांनाच तारे दाखवलेत. आणखीन एक मोठा फटका सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. जशी की रात्र वाढते त्याप्रमाणे डीजे हंस खूप रोमॅन्टिक मोडमध्ये. आणि हा जर फटका बघितला आपण तर स्लॉट केलं होतं, स्लॉट मध्ये आला होता आणि डीप मिडविकेट सीमाच्या बाहेर कुठेतरी दूर जाताना चेंडू बघितला आपण. 6 धावांसाठी षटकार. वैयक्तिक 43 आकड्यावर खेळतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
अर्धशतक होणार की नाही हे प्रश्नचिन्ह आहे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर अगदी बॅटची एज लागली होती. चेंडू जातोय अगदी थर्ड मॅन रेझर मध्ये. राजू बोगाने चेंडू अडवलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि अशा तऱ्हेने 6 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 82 आकड्यावर आणि 83 आकड्यावर आणि 84 धावांचे टार्गेट उभं केलंय. जर अनंत वाघ आणि सूरज पाटीलची बॅटिंग आवडली असेल ना तर मित्रांनो होऊन जाऊ दे टाळ्या. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. अनंत वाघ आणि सूरज पाटील 45 धावांची नाबाद खेळी आणि अनंत वाघ आपल्या टीम साठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना धावा केल्या 35 धावा 13 बॉल मध्ये. बघूया आता धावसंख्या उभारले तब्बल 84 आणि या 84 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आणि हे सांगण्यासाठी कमेंटरी बॉक्स मध्ये केला जाईल बदल ऐकूया. 2 अगदी प्रख्यात समालोचक आमच्या कमेंटरी बॉक्स मध्ये येतील. करण काळन सर आणि त्याच्या समवेत आपण मच्छिंद्र पाटील सरांना ऐकूया. जाऊया कमेंटरी बॉक्स मध्ये ऐकूया त्यांच्याच वाणीतून पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. विघ्नेश मडबानी थँक्यू आमचे डॉक्टर मोरेश्वर सर. कारण या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये 2 गोष्टी आश्चर्यजनक पाहायला मिळाल्या. पहिलं षटक मेडन
आणि 5 षटकामध्ये 83 आणि 83 धावांची भागीदारी सूरज पाटील आणि मॅगी. अनबिलिबल क्रिकेट. 83 धावा आणि 84 धावा कुटायच्या आहेत. आणि कारण हे न विसरता मी सांगेन की हा सामना नॉकआउटचा आहे. जो हारेल त्याचं अस्तित्व संपुष्टात, जो जिंकेल त्याला एक संधी लाभणार, ती मात्र वाशी इंडियन संघासमोर. कारण काय वाटतंय, टॉस जिंकून घेतला निर्णय फलंदाजी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय योग्य ठरलाय. डू ऑर डाय. त्यांना ऑलरेडी माहित होतं पहिली ओव्हर मेडन पडली, आता केलं नाही तर या स्पर्धेमधून अर्थातच घरचा रस्ता आपल्याला पकडावा लागणार आहे. जबरदस्त खेळ मॅन फ्रॉम वाघिवलीवाडा. सूरज पाटील 45 धावा, 4 गगनभेदी षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले. तर त्याच बरोबरीने 5व्या क्रमांकावरती कॅप्टन आला होता अनंत वाघ मॅगी. त्याच्या बॅटमधून 4 षटकार, 1 चौकार, 36 धावा त्याच्या. आणि त्याच बरोबरीने हा डाव संपला 83 ला 3. जो होता सानी कन्स्ट्रक्शनचा. अर्थातच या संघाचे ओनर आहेत आपले नितेशजी जाधव साहेब नेवाळीपाडा. आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो तो मीत स्पोर्ट्स. अर्थातच भिवंडीचे लाडके आमदार आदरणीय हॅट्रिक आमदार महेशजी चौगुले साहेब आणि त्याचबरोबर अल्ताफ बाली सर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मीत स्पोर्ट्स. इंटरेस्टिंग आहे मॅच. ड्यू फॅक्टर वाढत चालला. आता आपण जेव्हा बाउंड्री लाईनच्या बाहेरून जात होतो आणि इथूनही जर तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून खाली बघितलं तर गवतावरती ते दबबिंदू साचलेले आहेत. त्यामुळे जेव्हा बॉल आउटफील्ड मधून जाणार आहे तो वारंवार पुचला जाईल, त्याकडे जास्त लक्ष असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमचंही आणि त्याचबरोबर फलंदाजांचंही. कारण एका गोष्टीचा वर्ण निश्चित करेन की P1 आणि P2 हे 2 षटकं इम्पॅक्ट करतील या सामन्यामध्ये. कशी सुरुवात होणार ही फार महत्वाचं आहे. कारण आपण आत्ताच उल्लेख केला की ड्यू फॅक्टर भरपूर जास्त प्रमाणात आहे. चेंडू ओला होतोय, त्यामुळे चेंडू गोलंदाजाचं कंट्रोल चेंडूवरती राहत नाहीये, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे सातत्याने या चुका गोलंदाजाच्या मार्फत होत जरी नसल्या तरी नॅचरली ते होतात. कारण धावबिंदूचं प्रमाण जास्त वाढलंय. बघायचं नॉकआउटचा सामना, कुठेही जाऊ नका. एका बाजूला शर्यती आपण पाहतोय, बैलगाड्या शर्यती सुरू आहेत. फॉर्च्युनर, टाटा, त्यानंतर थार कोणाला मिळणार याची उत्कंठा देखील शिकायला पोहोचली. मात्र आज TDPL मध्ये कोणते 2 संघ क्वालिफाय होणार. एक संघ तर झालाय ऑलरेडी जय श्रीराम आणि दुसरा संघ वाशी इंडियन्स मी स्पोर्ट्स की मात्र सानवी कन्स्ट्रक्शन. बिग क्वेश्चन. यस करण. स्टँड मध्ये जर तुम्ही प्रेक्षकांकडे बघितलं तर एका हातात मोबाईल आहे, त्याला आडवा केलेला आहे, त्यावरती बैलगाड्या शर्यती सुरू आहेत. आणि इथे या वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरीमध्ये ते TDPLचाही आनंद घेतात. दुग्ध शर्करा योग शर्यतींचाही आनंद मोबाईलद्वारे आणि इथे उपस्थित असलेले प्रेक्षक या मॅचचाही आनंद घेतात. डोड आहे आणि फार टाळ्या आपण बघितल्या उजव्या बाजूला, खास करून जे सानवी कन्स्ट्रक्शनचे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. तर मीत स्पोर्ट्सचा आवाज कसा असेल पाहूयात. कुठून धावा येतील, त्यानंतरचा आवाज कुठून येईल, हा देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. लास्ट मॅच मध्ये आपण बघितलं शाहिद शेख वरती आणि तुषार रणदिवेवरती ती मदार जरूर होती, पण सुरुवात जरी खडतर झाली, सेकंड ओव्हर मध्ये धावा जरी आल्या, शाहिदच्या विकेटने पूर्णपणे ती बाजी पलटली होती. मी म्हणेन या बॅटिंग ऑर्डरला आपण अगोदर पहिल्या मॅच मध्ये देखील बघितलेलं आहे, तो देखील एक प्रश्नचिन्ह राहिला मीत स्पोर्ट्सचा. त्यामुळे आता जी काही नाव आहेत त्यामध्ये मी म्हणेन आरफ शेख महत्वपूर्ण फलंदाज आहे, हरीश मिरकुटे, या दोघांना सुरुवात तर द्यायचीच आहे. पण मधल्या फळीमध्ये जर आपण बघितलं तर तिकडे आपल्याला जिग्नेश असेल, त्याच बरोबरीने त्याच उबेद आहे, अकबरला आपण जरूर पाहणार आहोत. सो अशा फलंदाजांना जरूर, आदित्य पाटील आहेत, ओमला आपण बघितलं होतं, राजू गोगा जे लोअर ऑर्डर मध्ये जरूर, खास करून ते बॉलर आहेत, पण तिथपर्यंत जायचंच नाहीये त्यांना. टॉप ऑर्डर जर खेळली चांगली तर धावा बनवू शकतात. पाहूयात आरबची सुरुवात कशी असेल. पहिल्या मॅच मध्ये स्टार्ट त्याने चांगला केला होता, पण पुढे त्याला नेता आलं नव्हतं, ते विकेट त्याची पडली आणि त्यानंतर डावाला खिंडार पडलं. त्या धावा त्यांना बनवता आल्या नव्हत्या. जिग्नेशने मध्ये येत असताना चांगला खेळ केला होता, त्याला पुढे ते कंटिन्यू करता आलं नाही. ती ओव्हर मला आताही आठवतंय, सेकंड लास्ट ओव्हरचे 2 बॉल ते डॉट गेले, अन्यथा जिग्नेशने त्या मॅच मध्ये आणून दिलं असतं. ही मॅच वेगळी आहे, इथे जर केलं नाही तर TDPL सीझन 5 मधून तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. दोन्ही ओनरची प्रतिष्ठा लागलेली आहे, तेही सामना पाहत आहेत, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. मोठ्या संख्येने क्रीडा रसिकांची उपस्थिती आहे. GTC या वाहिनीद्वारे देखील बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत करून वळूयात या डावाच्या पहिल्या षटकाकडे, जिथे बॉलिंग मार्कवरती मलंगड एक्सप्रेस मॅन इन फॉर्म बुग्याला आपण पाहत आहोत. पहिल्या मॅच मध्ये धारदार गोलंदाजी जरी केली असली
तरी तिला न्याय मिळाला नव्हता, कारण विजय मिळाला नव्हता. तो विजयाचा गुलाल कोणाचा असेल त्यासाठीचा संघर्ष आपण पाहतोय. मिड ऑन आत आहे, मिड ऑफ आत आहे, पुन्हा काऊ कॉर्नर सोबत डीप एक्स्ट्रा कव्हर हे फील्ड त्याने सेट केलं आरफ शेख साठी. शॉर्ट कव्हरचा पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग आणि स्क्वेअर लेग आत आहे. गोलंदाज तयार. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल पूल करत असताना व्यवस्थित बॅटवरती आला नाही. मिड विकेटचा फिल्डर ज्या वेगाने बॉलवरती आलाय, फार चांगली फिल्डिंग सिंगलने आरफने अकाउंट तर ओपन केलेलं आहे बॅटिंग करत असताना मिड स्पोर्ट्सचं. कारण सुरुवातीची 2 षटकं आणि सलामीची जोडी आणि वन डाऊन फलंदाज यांच्यावरती भरपूर काही अवलंबून असतं सामन्याचं. मात्र एक ही गोष्ट विसरता कामा नये, कारण भुग्या एक वेगवान गोलंदाज आहे. तो नेहमी सुरुवातीला गोलंदाजी करत असतो. त्याची 2 षटकं ही फार प्रभाव टाकणारी असू शकेल कारण या मैदानावरती. यस, आणि आता ते पाहून जमणार नाही, कारण तुम्हाला धावा गाठायच्या 84, किमान तुम्हाला भुग्याच्या अगेन्स्ट देखील मिनिमम मी म्हणेन त्यापेक्षा जास्त धावा इथे बनवाव्याच लागणार आहेत. हरकत नाही. पहिल्या डावामध्ये तर 5 ओव्हरमध्ये त्यांनी 83 बनवलेले आहेत, बिकॉज जिग्नेश पटेलचं पहिलं षटक मेडन निर्धाव. कव्हर्सला गॅप मध्ये थोडासा थांबला, गॅप शोधले आणि बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर पाठवलंय. हरेशच्या बॅट मधून चौकार. ऑलरेडी अगोदर फिल्डर सेट होता, पण त्याने त्यालाच आत आणलं आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मागे गेलं आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मधूनच गेलेला चौकार. तो गेल्याबरोबर सेल फॉलो थ्रो मध्ये आपण योगेशची ती रिॲक्शन बघितली, थोडासा नाराज होता. स्ट्रोक खूप चांगला होता, क्लासिकल स्ट्रोक. P1 मध्ये पॉवरफुल फटकेबाजी. असे फटके पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांची गर्दी नेहमीच तुम्हाला मैदानाकडे पाहायला मिळते. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट. 5 धावा ऑन ट्रॅक केलाय. गॅप आहे मोठी. काऊ कॉर्नर, मिड ऑन या 2 फिल्डरच्या मध्ये बॉल चाललाय सध्या. तिथून थ्रो केला जाईल. आउटफील्ड मध्ये आता बॉल थोडासा स्लो होतोय, त्याचं प्रमुख कारण ड्यू. कारण चांगली स्ट्रॅटेजी आहे. जर भुग्यासारख्या सलामीच्या गोलंदाजाला तुम्ही फटकेबाजी केलीत, जास्त धावा बनवल्या, तर येणारे गोलंदाज ऑटोमॅटिकली प्रेशर मध्ये येतील. इट्स अ गुड स्ट्रॅटेजी. चांगली सुरुवात फलंदाजीच्या माध्यमातून P1 मध्ये. ड्यूचा विचार आपण करत आहोत. या बाजूला ज्या 3 ओव्हर्स होतील त्यासाठी एक वेगळा बॉल आहे, त्या बाजूने त्या एंडने 3 ओव्हर्स होणार आहे त्यांच्यासाठी वेगळा बॉल आहे. चांगलीच संकल्पना, कारण बारकाईने लक्ष आहे आयोजकांचं. त्याबाबत मी कौतुक करेन. कॉल आरफ साइड डेंजर एंडला धावतोय. 9 सेकंडला चान्स, बॉल भुग्याला सापडला नाही आणि त्यामध्ये आरफ आणि हरेशने एक धाव चोरली. रिस्की सिंगल गरज होती का? कारण हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण ह्या जोडीवरती भरपूर काय अवलंबून असणार आहे. आमचं VIP डाईस सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आमचा कॉमेंट्री बॉक्स माझ्या समेत करण, त्यानंतर आमचे पिंट्या जोशी ॲज अ स्कोरर, सर्वांचं आम्ही स्वागत करतो. मोस्ट वेलकम. TD पर सीझन 5 and today is the first day of this tournament. Most welcome all of you once again. 8 धावा धावा फलकावरती आपण सध्या तरी पाहतोय. जबरदस्त खेळ. पहिल्या डावामध्ये 2 नावं त्यांच्यासाठी टाळ्या आल्या, कारण फटके तसे येत होते, धावा बनत होत्या. 83 पर्यंत पोहोचवलं अनंत वाघ आणि सूरज पाटीलने. टॉप 8 चान्स एक्स्ट्रा कव्हरला मनीष कोलेकर पोहोचलाय आणि फार सोप्या पद्धतीने बॉलवरती पोहोचल्यानंतर कॅसने पकडले. मोठा धक्का. आरफ शेख बाद. आरफ शेख बट इज गॉन. मध्ये त्याला एक्स्ट्रा कव्हरचे चेंडू एक्झिक्यूट करायचं टायमिंग जमलं नाहीये आणि कोलेकरनं खूप सुंदर जलटीपला पहिला धक्का दिलाय आणि भुगायला मिळालं पहिलं यश या संघासाठी. खरं तर या संघाच्या मनीष कोलेकर पांड्याकडून फार अपेक्षा आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील तसा खेळ झाला नाही, या मॅच मध्ये देखील झाला नाही. 0वरती आउट झाला, पण सूरज पाटील ॲज अ आयकॉन त्याला जागा मिळाली आणि जबरदस्त खेळ या वाघविलेवाडाच्या स्टार खेळाडूने या मॅच मध्ये केलेला आहे. त्यालाही माहित होतं इथे फार दूरवरचा प्रवास करून आलोय, या मॅच मध्ये बॅटिंग झाली नाही, माझ्या टीमच्या धावा बनल्या नाही, तर मात्र या स्पर्धेमधून माझी टीम बाहेर होईल.
सो टीम वर्क क्रिकेट तसाच खेळला जातो. अनंत वाघने त्याला साथ दिली. दोघांची जबरदस्त पार्टनरशिप. दुसरा डाव सुरू आहे. 8 ला पहिली विकेट पडली आहे आणि जिग्नेश आता मैदानाच्या आत आलेले आहेत. शेवटचा एक बॉल या षटकातील मी म्हणेन चान्स आता घेणार आहे जिग्नेश पेक्षा जास्त विकेट साठी योगेश म्हात्रे. एज होती, टप्पा पडलाय, मागे बॉल विकेट कीपर कडे. धाव तर इथे मिळणार नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा अर्थातच आपण पाहतोय धावा फलकावरती पहिल्या षटकामध्ये लागलेल्या त्या 8 ला 1. कारण 14ची सरासरी तुम्हाला कायम राखायची आहे. जिग्नेश ह्याच्या टीडीबेल मध्ये सुहासनं आपल्याला प्रभावित केलं, ज्यानं मगाशी 59 धावांची झुंजार केली, नाबाद केली. त्यानंतर आपण जिग्नेश मेडन षटक पाहिलं आणि मगाशी ज्या जोडी नंबर 1 मगाशी 83 धावांची याच्यामध्ये आपण पाहिलं की मयूरला, मॅगीला आणि सूरज पाटीलला अप्रतिम क्रिकेट स्पर्धा राहिली आणि आजची रात्र ही देखील चांगली राहिली. ब्युटिफुल व्ह्यू पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण पाहतोय. असं वाटतं की मी मगाशी देखील म्हटलं होतं की ज्या पद्धतीने दुबईला नजारा असतो तसा अप्रतिम नजारा ड्रोनच्या माध्यमातून स्क्रीनवरती आपण पाहतोय. खूप सुंदर, विलोभनीय, पाहताक्षणी प्रेमात पडावं असं विलोभनीय दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतोय जीटीसीच्या माध्यमातून. यस करण. यस, हा संपूर्ण तुम्हाला लोढा कासा रिओ पाहायला मिळाला. या बाजूला ज्या पद्धतीने मोठ्या झपाट्याने शहरीकरण होते आणि त्यामुळे आता गावांच्या गुरसरणी राहिल्या नाही. ज्यावरती अगोदर आपण खेळायचो ती मैदानं म्हणून आपण ज्यावरती खेळायचो आणि हेच नियोजकारांनी टिकवलंय. ही त्यांची समृद्धी आहे जे आपण सर्वजण खऱ्या अर्थानं तिचा वापर करतोय. सुनियोजक ग्रामस्थांचं पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूयात. वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी ज्यावरती प्रत्येकाचा आता आपल्याला जरूर रोजची लगबग पाहायला मिळणार आहे. आजचा पहिला दिवस आहे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5 चा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 8 धावा. मित स्पोर्ट्स भिवंडी 30 बॉल मध्ये अजूनही 76 चेस करायचे त्या मॅच मध्ये. मिरकुटे एज आहे फ्लाय स्लिप कडून थर्ड मॅनला वेळ. त्या वेळेमध्ये आपण पाहतोय की जिग्नेश तर पोहोचला होता. डायरेक्ट हिट स्टंपला बॉल लागला, डायव्हर्ट झाला आणि त्यामध्ये आणि एक धाव इथे आपण पाहतोय पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण करत आहेत आणि या 2 धावांनीशी स्कोर आपण पाहतोय तो 10 वरती. एका बाजूला जरी विकेट पहिल्या षटकामध्ये जरी गेलं तरी मध्ये 10 धावा ही चांगली धावसंख्या आहे आणि अजूनही लाईफलाईन भरपूर आहे, वेळ आहे. 5 षटकं अजूनही तुमच्या समोर आहेत. बघा ही खेळपट्टी पाहताक्षणी प्रेमात पडाव्याची खेळपट्टी. असं वाटत नाहीये की रात्रीचे 11:35 झालेत. असं वाटतं की सकाळचे 10:15 वाजलेत. ज्या पद्धतीने लक्क प्रकाश माधवती पाहतोय आणि जीटीसीची कमाल आपण पाहतोय या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. मते फुल लेंथ आहे, मिड ऑफला फिल्डर आहे, कॉल आहे जिग्नेशचा, धावतोय हरेश देखील. डायरेक्ट हिटला चान्स होती ते झालं नाही. बॅटर सेफ आहेत. 1 धाव. सिंगल डबलच्या माध्यमात धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न मी मगाशीच वर्णन केलं होतं कारण की हा सामना नॉकआउट आहे. जो संघ जिंकेल त्याला वाशी इंडियन्स संघासमोर एक चान्स मिळेल खेळण्यासाठी. मात्र जो संघ हारेल त्याचं मात्र अस्तित्व या टीडीबेल मधून संपुष्टात येईल आणि तुम्हाला 6व्या सत्राची वाट पाहावी लागेल. 11 धावा धावा फलकावरती आहेत. अनंत वाघ सध्या आपल्याला पाहायला मिळतात. फील्ड सेट करतात. जिग्नेश पाटील हे देखील महत्वपूर्ण खेळाडू आहेत आणि त्यांची विकेट जितकी लवकर मिळवता येईल तो प्रयत्न सध्या ते करतील. जिग्नेशचा पवित्रा काय असेल या मॅच मधला 84 ला चेस करतात. मते ओव्हर द विकेट. अर्ली बॅट स्विंग शफल झाले होते आणि त्याबरोबर आपण पाहतोय बॉडीचा बॅलन्स करत असताना बॉल ज्या वेगाने त्यांना अपेक्षित होता तितका आला नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा ओव्हर द विकेट हा साइड अँगल कॅम तुम्हाला पाहायला मिळतो. ऑलरेडी शफल झाला आणि बॅट अगोदर फिरली आहे. डॉट बॉल. बाउन्स पण भरपूर होता छोट्या टप्प्यानंतर. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी ज्याला म्हटलं तर अनपेक्षित बाउन्स. वाईड यॉर्कर चांगला अटेम्प्ट तर केला. मिड ऑफला चाललाय. सिंगलने जास्त फरक पडणार नाही. मेंटली प्रेशर बॅचेस वरती येणार आहे बिकॉज रिक्वायर्ड अटेम्प्ट वाढत चाललंय आणि इक्वेशन आपण जर बघितलं सर आता तर 26 बॉल आणि 72 धावांची गरज. हा देखील प्रश्न पडतो की सिंगल डबल चालणार जरी नसलं तरी गोलेचा अटॅक देखील तेवढा चांगला आहे कारण लेंथ लाईन खूप चांगली आहे, कंट्रोल देखील चांगला आहे आणि गुड बॉलिंग. अनिकेत पडलाय बॉल आउट स्विंगर प्रमाणे बाहेर निघतोय. फिंगर रोल करत असताना बॉलला टाकलाय आणि हॅम ऍक्शन आहे. हाईट फॅक्टर त्याच्याकडे फार चांगल्या पद्धतीने. अनंत वाघ यस्टनच्या मागे देखील कव्हर करतात. एका वेगवान गोलंदाजासमोर क्लोज किपिंग करतोय मॅगी. अनिकेतनं मागच्या सामन्यात देखील प्रभावित केलं त्याची गोलंदाजीनं. तीच गोलंदाजी पुन्हा दाखवत असताना गुड बॉलिंग. व्हाईटचा सिग्नल अंपायरचा आणि एक्स्ट्राचा आता मिळत असताना आपण पाहतोय 5 धावा बोनस.
या धावा कुठेतरी भागात पडू शकतील बघा. मॅगीला देखील हुलकावणी दिलं आणि त्याच्या मागे थर्डमॅनला देखील हुलकावणी दिलं आणि चेंडू निघून गेलाय तो मात्र या ग्राउंडला गुदगुला करत या दवबिंदूंच्या थेंबानं पुढे जात असताना चौकारासाठी 4+1 5 धावा आणि या धावा खूप काही सांगून जातील या सामन्यामध्ये. करण येस, बाउंड्री येत नव्हती, बॅटर्स जोडी थोडेसे आपल्याला पाहायला मिळाले, त्यासाठी संघर्ष करत होते, बट बोनस दिलाय. ओएस आहे फाईन लेग ऍक्शन मध्ये, इथे बीट आणि बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने, अर्थात सीमारेषेच्या बाहेर चौकार. ओ लाल ह्या चुका होतात. मगाशी देखील आपण म्हटलं होतं की या धावा अवांतर येतात, चौकार षटकार लागत नव्हते, गोलंदाजी खूप चांगली होती, मात्र अवांतर धावसं केल्यात आणि या धावा कलाटी देऊ शकतात कदाचित या सामन्याला. कारण भिवंडीवरनं आपले सिनियर समालोचक सिद्दीक बाबे सर देखील या सामन्याला पाहतात युट्यूबच्या माध्यमातून. स्वागत आहे सिद्दीक बाबे तुमचं देखील या मैदानावरती. लास्ट ओव्हरमध्ये पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त आल्या होत्या त्या 4च धावा. वाईटचा चौकार त्यानंतर आपण बघितला आणि त्याचबरोबर एड्स घेऊन फाईन लेगला बीट करून आणखी एक चौकार आपण बघितला. आणि ओव्हरऑल आता 2 ओव्हर्स नंतर आपण धावा फलकावरती पाहत आहोत त्या 21 धावा आहेत. बॉल बाकी 24 आणि 24 बॉलमध्ये 63 धावांची गरज आहे. आता बॅलन्स आहे कारण पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नव्हत्या, पण त्या सेकंड ओव्हरच्या अगदी शेवटच्या बॉलवरती आल्या. शेवटच्या बॉलवरती एकाच बॉलवरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. हे प्रेक्षक आपल्याला सध्या पाहायला मिळतील. कडाक्याची थंडी आहे आणि 11:15 जवळपास वाजले असताना ते या मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे तुमचं सर्वांचं. काही चेंजेस फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेश कपा पॉइंटला फिल्डर होता, त्याला आता बॅकवर्ड पॉइंटला आणतायत. पॉइंटचा फिल्डर येतोय शॉर्ट कव्हरला, एक्स्ट्रा कव्हर आता आहे. लॉंग ऑफ थोडंसं वाईड ऑफ ठेवलंय. लॉंग ऑनचं आपण पाहतोय काऊ कॉर्नर आणि डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे एक फिल्डर आहे. फाईन लेग थर्ड मॅन आत, मला स्पेस फुल टॉस बट मिस टायमिंग. काऊ कॉर्नर पुढे, वेल जज कॅच, विकेट, महत्वपूर्ण विकेट. जिग्नेश पटेल बाद. एक बार से बघा झेल किती सुंदर टिपण्यात आला आणि ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो दुसरा धक्का 21 वरती मिस टायमिंग स्ट्रोक झाला. काऊ कॉर्नर थोडासा मागे होता, त्यानंतर खूप चांगलं बॅकअप केलं आणि ह्या जिग्नेशची आपण चर्चा करत होतो. मगाशी तो बिंदास्त खेळत होता, आता थोडंसं प्रेशराईज पाहायला मिळाला, चाचपडत होता आणि त्यामुळे दुसरा धक्का मैदानावरती. खूप मोठं यश गोलंदाजाचं 21 वरती 284 धावांचा पाठलाग करत असताना. ऑलरेडी धावासंख्या जर आपण बघितली तर त्यांनी 83 उभारलेले आणि अशी जर गोलंदाजी होईल तर त्या धावा आणि मोठ्या होत जाणार आहेत. मैदानाच्या आत आपण पाहतोय उबैद खान 4थ्या क्रमांकावरती येत आहेत, पिंच हिटर आहेत. विंगम दृश्य सध्या आपण पाहतोय स्क्रीनवरती. ग्रीन लश आउटफील्ड आणि त्यामध्ये असलेली ही लालसर रंगाची विकेट. शॉर्ट बॉल होता, सॉफ्ट हँड फक्त आपण पाहतोय. समोर पुश केलं कव्हर्सला सिंगल आणि सिंगल सोबत आपण धावासंख्येकडे जर नजर टाकली तर धावा आहेत 22, बॉल बाकी आहेत 22, धावा पाहिजेत 62. येस, गतिमान धावसंख्येची आवश्यकता आहे कारण मात्र गतिमान धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. याचं कारण आहे गोलंदाजी खूप धारदार आहे, क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील तेवढा उंचावला आहे. त्यामुळे या संघानं ठरवलंय की हा सामना जिंकायचा आहे, मात्र तेवढाच मजदीनं उत्तर देखील दिलं त्या मैदानावरती. सेट बॅटर हरेश मेरकुटे कडून फार अपेक्षा सध्या तरी. थांबलाय, स्क्वेअर कट, चांगला फटका, बॅकवर्ड पॉइंट, चेस आहे, पोहोचलाय, फिल्डिंग चांगली, थ्रो करतोय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला, चांगला थ्रो, गुड फिल्डिंग अनिकेत मते. याची चर्चा केली होती मगाशी आपण. स्टँडर्ड खूप चांगला आहे फिल्डिंगचा, ज्या पद्धतीने या संघानं उंचावलाय. मागच्या काही चेंडूवरती आपण ते झेल बघितलेत, कोलेकरनं पकडल्या झेल, काऊ कॉर्नर पकडल्या झेल, त्यानंतर बॅकअपच सुंदर फिल्डिंगचा परफॉर्मन्स दाखवताना. यस, बॅटिंग चांगली झालेली आहे, बॉलर चांगली कामगिरी करतात आणि त्यासोबत क्षेत्ररक्षण ही साथ असेल तर जरूर तुम्ही कराल समोरच्या टीम वरती मात.
अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न अपील, पण अंपायर्सने लगेचच त्यांना सांगितलं आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग असावी आणि त्याचबरोबर लेग बायच्या सिग्नलने एका धावेने आपण पुढे जातोय. स्कोर कार्ड सध्या मिड स्पोर्ट्स भिवंडीचा 24. फारशी चांगली सुरुवात पाहायला मिळत नाही ज्या पद्धतीनं सुरुवात व्हायला हवी होती, कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा. मी तेव्हाच म्हटलं होतं की 14ची सरासरी कायम ठेवायची आहे, त्यामुळे सुरुवात फार महत्वाची आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. फिल्डिंग बाबत आपण चर्चा करत होतो, खास करून कुणाल या संघाचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक आहे, जो आपल्याला ऑन साइडला मिड विकेटला पाहायला मिळतोय. मनीष कोलेकरने चांगला झेल टिपलाय, मतेने चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केलेली आहे, मतेने बॉलिंग देखील चांगली केली होती, पण शेवटला जरूर तो बोनस व्हाईटचा चौकार, त्यानंतर फाईन देखील आलेला चौकार, तिथून असं वाटलं की मॅच स्टार्ट होते की का मिड स्पोर्ट भिवंडीसाठी. नेक्स्ट ओव्हरमध्ये बोग्याने विकेट मिळवली जिग्नेशची. पायावरती आता अपील, क्लीन प्लम आउट. कारण एका गोष्टीचा उल्लेख निश्चित करेन, ज्यावेळी आपण ही पुन्हा एकदा आपण त्या गोष्टीचा उल्लेख करूया. ही खेळपट्टी, हे मैदान ज्या पद्धतीने आपण पाहतो की हे मैदान खरोखरच प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असते आणि इथे कॉमेंट करण्यासाठी एक वेगळी रंगत असते. प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा पाहण्याची एक वेगळी रंगत असते, का ज्या पद्धतीने व्ह्यू असतो या स्पर्धेचा. हे मैदान खूप सुंदर आहे आणि ब्युटिफुल पिक्चर आपण पाहतो स्क्रीनवरती. बुगेची जी साईड ॲक्शन आहे ती मात्र फलंदाजांना लक्षात येत नाहीये आणि याच बुग्याने 3 गडी बाद केलेत, कारण घंटा वाजवली त्याने मात्र या मैदानातील धोक्याची घंटा या संघासाठी. ऑप्शनचा बाहेरचा बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, हलका आत आलाय, बाहेर ठेवला होता त्याने. चांगली बॉलिंग, शेवटचा डॉट टाकला योगेश म्हात्रेने आणि अर्थातच 2 ओव्हरचा त्याचा स्पेल संपलाय. 3 ओव्हर्स अखेर आपण पाहतोय. 24 धावा, 3 विकेट पडलेले आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 60 धावांची गरज आहे मिड स्पोर्ट्स भिवंडीला. यूपी वाला ठुमका कारण 60 धावांची गरज आहे. हे ब्युटिफुल व्ह्यूज पुन्हा एकदा आपल्या समोर स्क्रीनवरती जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून पाहतात तुमच्या माहितीसाठी. हे क्रीडांगण आहे हरिभक्त परायणकार मारुती बॉल अक्षुमन क्रीडांगण निळजेचं मैदान. ज्या मैदानावरती 56 वर्षे परंपरा असणे मकर संक्रांत चषक याच मैदानात आपण पाहतो गेले कित्येक वर्षाचा इतिहास रचणारे मैदान, ऐतिहासिक मैदान. 60 धावांची गरज, कारण 14ची सरासरी कायम ठेवायची होती. आता मध्ये सरासरी वाढली, कारण जेव्हा तुम्ही धावा चेस करता तेव्हा आस्किंग रन रेट चेस करणं ते मेंटेन ठेवणं फार महत्वाची बाब आहे. ते जमलं नाही संघाला आणि त्यामुळे आता सरासरी 20ची काढायची. 18 चेंडू 60 धावांची गरज. बघायचा सामना कोण जिंकणार. गोलच्या मध्ये परिवर्तन, चेंडू मागे निघाले दरम्यान. रिझन मध्ये शॉर्ट दरम्यानला बॅकअप चांगलं होतं, मिळणार ती फक्त सिंगल डबाच्या माध्यमातून धावसंख्येचा अग्रलेख असाच वाढत राहिला तर प्रचंड प्रेशर निर्माण झालं फलंदाजांवरती. सिंगल डबलने आता काहीच होणार नाहीये. तुम्हाला हवाई हल्ले करावे लागतील. 17 बॉल मध्ये 59, 20 जवळपास रिक्वायर्ड रन रेट आहे. षटकार चौकार जर आले तर या मॅच मध्ये जरूर आपण मिड स्पोर्ट्स भिवंडीला पाहणार आहोत. हो, अनिकेत मतेने मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, मात्र त्याचे ते 2 चेंडू वाईट आणि त्यानंतर मात्र ते अवांतर धाव्या तेही विसरता येताना नाही. मात्र ओलर चांगली गोलंदाजी राहिली त्याच्या मागच्या स्पेलमध्ये आणि हेच कारण की संघनायकांना पुन्हा एकदा त्याचा वापर केला. व्हाट अ शॉट, हाय बॅकलेट, ट्रेमेंडस पावर, वंडरफुल टायमिंग, अमेजिंग शॉट that was over the top of the long on. That's a 6, beautiful shot. This is a good finish.
वाटते की हा ओव्हरपिच चेंडू याचा भरपूर फायदा आणि षटकारांना थोडीशी चावल लागली मिसफोर्ट संघाला या संघामध्ये या सामन्यामध्ये पुन्हा आगेकूच करण्याची. या षटकारांना भरपूर काय होऊ शकतोय. चेंडूची मागणी केली जाते. चेंडू पंचांकडे अवेलेबल आहे. चांगली पंचाची कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून 4 नामांकित प्रोफेशनल पंच या स्पर्धेसाठी मिस्टर रमाकांत सर, मिस्टर प्रसाद सहस्त्रबुद्धे सर, मिस्टर फिरोज खान सर आणि मिस्टर बाला बोई असे 4 नामांकित पंच या स्पर्धेसाठी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहिलं आमचे मोस्ट सिनियर समालोचक डॉक्टर गवळी सर, त्यानंतर नवी मुंबईचा गोड आवाज विघ्नेश मडवी, त्यानंतर करण काळण. खूप सुंदर. टीडीपीची चर्चा का असते याचं कारण आहे कारण अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसानंतर शेड्यूल थोडंसं पोस्टपोन करण्यात आलं तरी देखील ती प्रचंड शिस्त, ते नियोजन तुम्हाला ह्या टीडीपीएल मध्ये नेहमीच पाहायला मिळतं आणि हे यशाचं गमक आहे. आणि त्याचमुळे मागच्या 4 सीझन मध्ये अभूतपूर्व यश प्राप्त केल्यानंतर 5व्या पर्वामध्ये स्पर्धा तुमच्या समोर पुन्हा एकदा सज्ज होते. यावर्षी नव्या ढंगात, पुन्हा नव्या रंगात, कारण यावर्षी 24 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. कारण सामना किती चांगला रंगेल याची उत्कंठा शिगेला पोहोचतेच. मात्र बघायचंय या सामन्यावरती खूप काही अवलंबून असणार आहे. ऑन साइडला याली टो लागतोय चेंडू डाऊन द ग्राउंड एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट आणि 2 धावांची मागणी आणि ती पूर्ण केली जाते. कोणी मिळते विकेट. सिंगल डबाच्या मध्ये धावसंख्येला आकार येतोय. एक महत्त्वपूर्ण सूचना करतोय मॅनेजमेंटद्वारे की आता ड्यू फॅक्टर आपल्याला जास्तच पाहायला मिळतोय. त्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या संघाला एक विनंती आहे की जितक्या वेळेला तुम्हाला होईल तितका वेळ डायरेक्ट थ्रो करा, आउटफील्ड मधून नको, कारण तो बॉल तितकाच ओलसर होतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन, सो तो टीम गेम स्पिरिट तुमच्याकडून आम्हाला देखील हवा आहे. इथे कोऑर्डिनेशन नव्हतं आणि रन आउटची येते विकेट. 4था धक्का. फ्रॉम द मिड स्पोर्ट जी सुरुवात त्यांना हवी होती ती मिळाली नाहीये. त्यानंतर मात्र धावांचं सातत्य झालं नाहीये. विकेटचं कन्सिस्टन्सी त्यांना टिकवता आली नाहीये. त्यामुळे एका मागणे एक विकेट गेले. त्यामुळे मिड स्पोर्ट संघाची स्थिती थोडीशी कठीण पाहायला मिळते. 31 वरती 4 गडी बाद. टॉस जिंकून सानवी कन्स्ट्रक्शन संघानं का फलंदाजी स्वीकारली याचं उत्तर त्यानं 5 षटकामध्ये दिलं. पहिलं षटक मेडन होतं तरी देखील 5 षटकांमध्ये 83 धावांची भागीदारी करत 84 धावांचं मोठं लक्ष उभं केलं आणि त्या लक्षासमोर मात्र मिड स्पोर्ट्स थोडासा डगमगतोय. सागर पाटील इन ॲट नंबर 6. गुड बॉलिंग वन्स अगेन फ्रॉम अनिकेत. नाहीये चेंडू मात्र वाक्यामध्ये होता. बॉलर बॅक ड्राईव्ह मात्र मिळणार ती एकच धाव. सिंगल डबलनं पुन्हा ती चर्चा आपण वारंवार करत आहोत कारण की सिंगल डबलनं फारसा फरक पडणार नाही सामन्यामध्ये. 14ची सरासरी तुम्हाला कायम ठेवायची होती. त्यानंतर 18 चेंडूमध्ये 60 टी 20 सरासरी आली आणि ही सरासरी मात्र थोडीशी डोकीडोकी ठरते. हिट केलाय चेंडूला. लॉफ्टेड ड्राव. चेंडू हाय मध्ये खेळू जज करतोय. यस टेकन नो डाऊट. विकेट नंबर 5 गोज डाऊन. अर्ध संघ गारद होते फक्त 32 या धावसंख्येवरती. संघ गारद झालाय. मिड स्पोर्ट्स थोडासा संघर्ष करतोय मात्र अंडर प्रेशर दिसतोय. कारण काय सांगशील ज्यामध्ये सुरुवात लढकळत झाली या संघाची. गोलंदाजांनी कंबर कसलेले खऱ्या अर्थानं बुग्याची सुरुवातीपासून विकेट येत राहिले. खास करून त्याचं जे तिसरं षटक होतं त्यामध्ये आपण फक्त 4च धावा बघितल्या आणि 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यामुळे कुठेतरी आता पूर्णपणे हा डाव आपण जर बघितला तर तो थांबलेला आहे. धावा वेगाने येत नाहीयेत. जिथे लक्ष 84 धावांचं होतं तिथे फक्त आपण 34 धावा पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 12 बॉल आणि बनवायचे आहेत 50. व्यापी डाईस वरती बरेचसे मान्यवर सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. इंस्टाग्राम स्टार आणि तितका चांगला खेळाडू काटाईचा रोहित पाटील. त्याचबरोबर तुम्ही
अशोक साळवी, उद्योगपती खोडी यांनाही पाहतात आणि बरेचसे मान्यवर तिकडे आपण सध्या पाहतोय की या मॅचचा तेही आनंद घेत आहेत. 12 बॉल आणि 50 समीकरण. प्रचंड थंडीचं वातावरण जे प्रेक्षक मैदानाकडे येत असतील तर त्यांना विनंती, स्वेटर कॅरी करायला विसरू नका, कारण प्रचंड थंडीचं वातावरण आहे. कारण ओपन स्पेस आहे, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, कडाकेची थंडी आणि गुलाबी थंडी देखील म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डाऊन द बॉल डिलिव्हरी आणि फंदामध्ये बीट करत असताना कारण आज तेवढी मजा आलेली आहे TDPL मध्ये जी अपेक्षित होती. कारण तिन्ही सामने एकतर्फी झाले, चौथा सामना देखील एकतर्फी होतोय. तेवढे एकतर्फी सामना पाहण्याची प्रेक्षकांची उत्कंठा तेवढी शिकायला पोहोचत नाहीये जेवढी फाईट क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. बॅटल एवढं चांगलं झालं नाहीये, मग गोलंदाजीचा कस, फलंदाजी वर्चस्व हे देखील पाहायला मिळालं आजच्या या स्पर्धेमध्ये. फुल टॉस, प्रचंड ताकदीचा वापर, मग गॅप शोधू शकला नाही मिडॉनला. सर्कलच्या आतमध्ये फक्त सिंगल डबल आणि हेच समीकरण आपण पाहिलं सुरुवातीपासून या मैदानावरती या सामन्यामध्ये. आणि म्हणूनच आपण पाहतोय त्या फक्त 35च धावा बनलेल्या आहेत. 84चा पाठलाग करत असताना सुरुवातीला पॉवर प्ले, अटॅकिंग बॅटिंग व्हायला पाहिजे होती. जर तिथे धावा आल्या असत्या तर कुठेतरी अंडर प्रेशर बॉलर देखील आले असते, पण इकडे आपण बघितलं तर पूर्णपणे फलंदाजांना डॉमिनेट करण्यात आलं आणि धावा बनत नव्हत्या. सिंगल सध्या येत आहेत आणि सिंगलने सध्याचा धावफलक 36 वरती. 9 बॉलचा खेळ बाकी आहे, 48 धावांची गरज आहे. सर GTCने जर आपण बघितलं तर 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला. 3 लाखांची YouTube फॅमिली आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने बनवलेली वाहिनी आहे. मिस्टर GTC जल्पेश भोईर, त्याचबरोबर सुशील पाटील यांचे आपण कौतुक करूयात. आणि याचबरोबर प्रथमेश गायकर, खास करून या संपूर्ण टेक्निकल टीम मध्ये ज्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते त्याचे आपण जरूर आभार व्यक्त करू. बॉल निघालाय सध्या फाईन लेगच्या दिशेने, मोठी गॅप आहे आणि बॉल पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर चौकार. लवकर निरोप घेतात आजच्या पहिल्या दिवसामध्ये. सगळ्यांचीच नावं आम्ही तुमच्या समोर आणू, प्रत्येकाचं योगदान आहे. सगळे टेक्निकल एक्सपर्ट, स्कोरर, कॅमेरामॅन, सर्वांचं आपण जरूर कौतुक करूयात. मात्र उद्या परवा हळूहळू आम्ही सर्वांची नावं तुमच्यापर्यंत आणू. आणखी एक आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि आता उरलेत ते फक्त 7 बॉल आणि धावा पाहिजेत त्या 43 बॉलिंग मार्क वरती. नेवाळीपाड्याचा तुम्हाला रोशन जाधव पाहायला मिळतोय. फार कमी वयामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याने देखील जबरदस्त कामगिरी केलेली आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, मिस टायमिंग, पांड्या खाली आणि चांगला झेल. आणखी एका विकेटचं पतन. 41 ला 6 बॉल बाकीत 6 धावा पाहिजेत आणि सुरुवात करणार. याचं कारण आहे कारण दौबिंदूचं प्रमाण सातत्याने वाढत चाललंय. हीच आम्ही चर्चा करत होतो जल्पेश भोईर यांच्या समेत की दौबिंदूचं प्रमाण वाढते. आज थोडासा उशीर झालाय, उद्या मात्र सामने लवकर सुरू होतील. याचं कारण आज मान्यवरांचं आगमन होणं होतं, उद्घाटन 16 संपन्न करायचा होता, त्यामुळे थोडासा वेळ आमचा वाया गेला. मात्र उद्या तसं होणार नाहीये. संघनायकांना देखील विनंती असणार आहे, कम ऑन एक्झॅक्ट शार्प टाइम, का जेणेकरून आम्ही सामने वेळेवरती सुरू करू. 8 दिवसाचा क्रिकेटचा हा प्रवास तुमच्या समोर असणार आहे. 24 संघांचा सहभाग असणार आहे. हु विल बी चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट सीझन 5 त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार शेवटच्या दिवशी. यायला विसरू नका, पाहायला विसरू नका. स्पर्धेच्या माध्यमातून TDPL GTC येस इम्पॅक्ट प्लेयर आहे, पण त्यांची आम्हाला खून होत असताना येणारी चेंडू 6 आणि गरज आहे ती 43 धावांची. कारण थोडंसं नाराज झाले प्रेक्षकांना प्रत्येक सामना. आज हा सामना देखील प्रथमेश आमच्याकडनं निरोप घेताना थँक्यू सो मच. बॅकबॉन ऑफ GTC ज्यांना म्हटलं होतं, तेजस असतील आमचे, तेजस पाटील, त्यांचे सुशील असतील, यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. जल्पेश भोईर असतील, जबरदस्त आयोजन. 7 चेंडू आणि 43 धावांची गरज. टॉप एज आणि एक्झॅक्टली चेंडू जातोय तो मिड विकेटला, मिळणार ती फक्त 1च धाव. सामन्यामध्ये उत्कंठा राहिली असते. सुरुवात याची चर्चा आपण केली होती, कारण की सुरुवात फार महत्वाची आहे, ओपनिंग जोडी फार महत्वाची आहे. सुरुवात चांगली झाली तर मात्र शेवट चांगला होतो आणि सुरुवात डगमळत झाली त्यामुळे प्रेशरच निर्माण झालं आणि संघावरती प्रेशर निर्माण केलं. त्यामुळे सामना एकतर्फी आहे, नो डाऊट. वाशी इंडियन्स संघाला आपण विनंती करूया की सामना संपल्यानंतर लगेच तुम्हाला टॉससाठी उपस्थित राहायचंय. 5 चेंडू 43 धावांची अजूनही गरज आहे. बॅट अँड पॅड मध्ये एक्झिक्यूट केलंय. डाऊन द ग्राउंड चेंडू एक्झॅक्टली जातोय. लॉंग ऑनला मिळणार ती फक्त 1च धाव. देयर इज नो एक्साइटमेंट. यू आर वॉचिंग जस्ट वन साइड मॅचेस.
and there is no excitement. This is the fourth match is going on one side. Final battle तुम्हाला पाहायला मिळणार वाशी इंडियन्स वर्चेस विजेता संघ. ओ लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. खूप चांगली स्पर्धा. प्रेक्षकांना विनंती, इथे येत असाल तर पुन्हा एकदा स्वेटर कॅरी करायला विसरू नका. प्रचंड थंडी आहे कारण ह्या ओपन स्पेस मध्ये सध्या थंडीचं वातावरण आहे. डीजे आमच्या समेत हंस डीजे असतील, जीटीसी संपूर्ण टीम, सौदा कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वांचं मनापासून स्वागत. पिंट्या जोशी आमचे ऑफिशियल स्कोर देखील आमच्या समेत आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. Just format is going on. There is no excitement. You're watching the one-side match, DPL season 5th, and today is the first day of this tournament. Most welcome everyone. Inside out, हवेमध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये क्षेत्रक्षण जज करतोय मध्ये त्याच्या वाक्यामध्ये नाहीये आणि कोणती जोखीम घेतली नाहीये कारण हा सामना एकतर्फी. या गणनेला साकडं घालूया. शेवटचा सामना प्रेक्षकांसाठी चांगला होऊ द्या आणि या गुलाबी थंडी कडाक्याच्या थंडीत ऊब मिळू द्या, असा एक चांगला फाईट होऊ द्या जेणेकरून आम्हाला समालोचक करण्यासाठी थोडीशी रंगत निर्माण होईल. कारण हे एकतर्फी सामने झालेत त्यामुळे आम्हालाही एवढं काही सुचलं नाही की किती रंग भरावे या सामन्यामध्ये आणि प्रेक्षक थोडेसे याला प्रेक्षकांची निराशा झाली. चौथा सामना आपण पाहतोय, एकतर्फी सामना, फक्त एन्जॉयमेंट केलं जाते. शेवटचा सामना पाहायला विसरू नका कारण सामना फार महत्वाचा, नॉकआउटचा सामना शेवटचा असणार आहे. यस, हार्ड लक मी स्पोर्ट्स अँड गुड लक सानवी कन्स्ट्रक्शन. पुढचा सामना सानवी कन्स्ट्रक्शन वर्सेस वाशी इंडियन्स. फायनल बॅटल ऑफ द नाईट, या नाईटचा आज शेवटचा सामना. मॅन ऑफ द मॅचची घोषणा देखील आपण करू. मी स्पोर्ट्स संघामध्ये फारशी कामगिरी करू शकणार नाही. पिंट्या जोशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. फक्त 45 धावांपर्यंत हा संघ पोहोच. सूरज पाटील ठरलाय, 45 धावा उभारले, त्यानं नॉट आउट झुंजार केली आणि तो ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. ही मॅच समरी तुमच्या स्क्रीनवरती जीटीसीच्या माध्यमातून. चला विनंती करूया आपण मॅन ऑफ द मॅच साठी आणि तदनंतर विनंती करूया टॉस साठी. शेवटचा सामना, फायनल बॅटल ऑफ द टू नाईट. सो प्लीज डोंट मिस. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळणार आहोत. चला आपण सर्वात आधी टॉस करून घेणार आहोत कारण की दोन्ही टीम कॅप्टन. सानवी कन्स्ट्रक्शन वर्सेस सामना असेल वाशी इंडियन्स, आजच्या रात्रीतला अखेरचा सामना. आणि मॅन ऑफ द मॅच सूरज पाटील